आज आहे 1/10/2025 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, रोज रात्रीला आपला पोतामेल काढा, डायरी ठेवा, तर भीती राहील की कुठे घाटा होऊ नये. प्रश्न आहे, कल्पापूर्वीवाल्या भाग्यशाली मुलांना कोणती गोष्ट लगेच टच होईल? उत्तर आहे, बाबा दररोज मुलांना ज्या आठवणीच्या युक्त्या सांगतात त्या भाग्यशाली मुलांनाच टच होत राहतील. ते त्याला लगेच आचरणामध्ये आणतील. बाबा म्हणतात, मुलांनो, काही वेळ बगीच्यामध्ये जाऊन एकांतामध्ये बसा, बाबांशी गोड गोड गोष्टी करा, आपला चार्ट ठेवा, तर उन्नती होत राहील. ओम शांती. मिलिटरीवाल्यांना सर्वप्रथम सावध केले जाते. अटेन्शन प्लीज. बाबा देखील मुलांना म्हणतात, स्वतःला आत्मनिश्चय करून बाबांची आठवण करत राहता का? मुलांना समजावून सांगितले जाते की हे ज्ञान बाबा यावेळेच देऊ शकतात. भगवान वाच आहे ना. मूळ गोष्टच ही आहे की भगवान कोण आहेत, कोण शिकवत आहेत. ही गोष्ट अगोदर समजून घेण्याची आणि निश्चय करण्याची आहे. मग अतिंद्रिय सुखामध्ये देखील राहायचे आहे. आत्म्याला खूप आनंद झाला पाहिजे. आपल्याला बेहदचे पिता मिळाले आहेत. बाबा एकदाच येऊन भेटतात वारसा देण्यासाठी. कोणता वारसा? विश्वाच्या बादशाहीचा वारसा देतात 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे. हा तर पक्का निश्चय आहे. बाबा आलेले आहेत. पुन्हा सहज राजयोग शिकवतात. शिकवावाच लागतो. बाळाला काही शिकवले जात नाही. आपोआपच मुखातून आई बाबा निघत राहील. कारण शब्द तर ऐकत असतात ना. हे आहेत रुहानी पिता. आत्म्याला आंतरिक गुप्त नशा असतो. आत्म्याला शिकायचे आहे. परमपिता परमात्मा तर नॉलेजफुल आहेतच. ते काही कुठे शिकलेले नाही. त्यांच्यामध्ये नॉलेज आहेच. कशाचे नॉलेज आहे हे देखील तुमची आत्मा समजते. बाबांमध्ये संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताचे नॉलेज आहे. कशा प्रकारे एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश होतो हे सर्व जाणतात. म्हणून त्यांना जानी जाननहार म्हटले जाते. जानी जाननहारचा अर्थ काय आहे हे कोणीही बिलकुल जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना बाबांनी सांगितले आहे की हे स्लोगन देखील जरूर लावा की मनुष्य असून देखील जर क्रिएटर आणि रचनेच्या आदी मध्य अंताच्या ड्युरेशनला रिपिटेशनला नाही जाणले तर काय म्हटले जाईल? हा रिपिटेशन अर्थात पुनरावृत्ती शब्द देखील खूप जरुरी आहे. दुरुस्ती तर होत राहते ना. गीतेचे भगवान कोण हे चित्र देखील खूप फर्स्ट क्लास आहे. संपूर्ण विश्वामध्ये ही आहे सर्वात नंबर 1 चूक. परमपिता परमात्म्याला न जाणल्या कारणाने मग म्हणतात सर्व भगवंताचीच रूपे आहेत. जसे छोट्या मुलांना विचारले जाते, तू कोणाचा मुलगा आहेस? तर म्हणेल अमक्याचा. अमका कोणाचा मुलगा? अमक्याचा. मग म्हणतील तो आमचा मुलगा आहे. तसे हे देखील भगवंताला जाणत नाही तर म्हणतात आम्हीच भगवान आहोत. इतकी पूजा देखील करतात परंतु समजत नाहीत. गायले जाते ब्रह्माची रात्र तर जरूर ब्राह्मण ब्राह्मणींची देखील रात्र असेल. या सर्व धारण करण्याच्या गोष्टी आहेत. ही धारणा त्यांनाच होईल जे योगामध्ये राहतात. आठवणीलाच बळ म्हटले जाते. ज्ञान तर आहे सोर्स ऑफ इन्कम. आठवणीनेच शक्ती मिळते ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. तुम्हाला बुद्धीचा योग बाबांसोबत लावायचा आहे. हे ज्ञान बाबा आताच देतात, पुन्हा कधीच मिळत नाही. बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. बाकी सर्व आहेत भक्ती मार्गाची शास्त्रे, कर्मकांडांच्या क्रिया. त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. स्पिरिच्युअल नॉलेज एका बाबांकडेच आहे आणि ते ब्राह्मणांनाच देतात. इतर कोणाकडेही स्पिरिच्युअल नॉलेज नाही. दुनियेमध्ये किती धर्म, मठ, पंथ आहेत, किती मते आहेत. मुलांना समजावून सांगण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, किती वादळे येतात. गातात देखील नैया मेरी पार लगाओ. सर्वांची नौका अर्थात जीवनरूपी नौका तर पार जाऊ शकत नाही. कोणाची नौका बुडून देखील जाईल, कोणाची थांबून राहील. 2-3 वर्ष होतात. कितीतरी जणांचा पत्ताच नाहीये. कोणी तर तुकडे तुकडे होतात, कोणी तिथेच थांबून राहतात. यामध्ये मेहनत खूप आहे.
आर्टिफिशियल योग देखील किती निघाले आहेत, किती योग आश्रम आहेत. रुहानी योगाश्रम कुठे असू शकत नाही. बाबाच येऊन आत्म्यांना रुहानी योग शिकवतात. बाबा म्हणतात, हा तर अतिशय सहज योग आहे. याच्यासारखे सहज अर्थात सोपे काहीच नाही. आत्माच शरीरामध्ये येऊन पार्ट बजावते. जास्तीत जास्त 84 जन्म आहेत, बाकी तर कमी कमी होत जातील. या गोष्टी देखील तुम्हा मुलांमध्ये काहींच्याच बुद्धीमध्ये आहेत. बुद्धीमध्ये धारणा खूप मुश्किलीने होते. पहिली गोष्ट बाबा समजावून सांगतात, कुठेही जाता तर सर्वप्रथम बाबांचा परिचय द्या. बाबांचा परिचय कसा द्यावा यासाठी युक्ती रचली जाते. तो जेव्हा निश्चय होईल तेव्हा समजतील बाबा तर सत्य आहेत. जरूर बाबा सत्य गोष्टीच सांगत असतील, यामध्ये संशय येता कामा नये. आठवणीमध्येच मेहनत आहे. यामध्ये माया अपोजिशन अर्थात विरोध करते, वारंवार आठवण विसरायला लावते. म्हणून बाबा म्हणतात, चार्ट लिहा, म्हणजे बाबा देखील बघतील की कोण किती आठवण करतात ते. 1/4% सुद्धा अर्थात 1/4% सुद्धा चार्ट ठेवत नाहीत. कोणी म्हणतात, आम्ही तर संपूर्ण दिवस आठवणीमध्ये राहतो. बाबा म्हणतात, हे तर खूप मुश्किल आहे. संपूर्ण दिवस रात्र तर बंधनात असणाऱ्या ज्या मार खात राहतात त्या आठवणीमध्ये राहत असतील. शिवबाबा, कधी एकदा आमची या नातलगांपासून सुटका होणार? आत्मा बोलावते आहे, बाबा आम्ही बंधनातून कसे सुटू शकतो? जर कोणी खूप आठवणीमध्ये राहत असेल तर बाबांना चार्ट पाठवा, डायरेक्शन मिळतात. रोज रात्रीला आपला पोतामेल काढा, डायरी ठेवा. डायरी ठेवल्याने भीती राहील. आपला घाटा तर होऊ नये. बाबा बघतील तर काय म्हणतील, इतक्या मोस्ट बिलवेड बाबांना इतकाच वेळ आठवण करतोस? लौकिक पित्याची पत्नीची तू आठवण करतोस, मला थोडे देखील आठवण करत नाहीस. तू आपला चार्ट लिही तर आपणच लाज वाटेल. या परिस्थितीमध्ये मी पद प्राप्त करू शकणार नाही. म्हणून बाबा चार्टवर जोर देत आहेत. बाबांची आणि 84च्या चक्राची आठवण करायची आहे तर चक्रवर्ती राजा बनाल, आप समान बनवाल, तेव्हाच तर प्रजेवर राज्य कराल. हा आहेच राजयोग. नरापासून नारायण बनण्याचा एम ऑब्जेक्ट हे आहे. जसे आत्म्याला पाहता येत नाही समजले जाते, यांच्यामध्ये आत्मा आहे हे देखील समजले जाते. या लक्ष्मी नारायणाची जरूर राजधानी असेल. यांनी सर्वात जास्त मेहनत केली आहे तेव्हा स्कॉलरशिप मिळवली आहे. जरूर यांची भरपूर प्रजा असेल. उच्च ते उच्च पद मिळवले आहे. जरूर खूप योग लावला आहे तेव्हा पास विथ ऑनर झाले आहेत. हे देखील कारण शोधले पाहिजे. आपला योग का लागत नाही? धंदा इत्यादीच्या झंझटामध्ये बुद्धी खूप जाते. त्यातून वेळ काढून या बाजूला जास्त लक्ष दिले पाहिजे. थोडा वेळ काढून बगीच्यामध्ये एकांतामध्ये बसले पाहिजे. फिमेल तर जाऊ शकत नाही, त्यांना तर घर सांभाळायचे आहे. पुरुषांना सोपे आहे. कल्पापूर्वीवाले जे भाग्यशाली असतील त्यांनाच हे टच होईल. शिक्षण तर खूप चांगले आहे. बाकी प्रत्येकाची बुद्धी आपली स्वतःची असते. कसेही करून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा सर्व डायरेक्शन्स देत असतात. करायचे तर मुलांनाच आहे. बाबा जनरल डायरेक्शन्स देतील. एक पर्सनल येऊन सुद्धा कोणी विचारेल तर सल्ला देऊ शकतात. तीर्थावर मोठमोठ्या पर्वतांवर जातात तर पंडे लोक सावध करत राहतात. खूप कष्टाने जातात. तुम्हा मुलांना तर बाबा अतिशय सोपी युक्ती सांगतात. बाबांची आठवण करायची आहे. शरीराचे भान नष्ट करायचे आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. बाबा येऊन नॉलेज देऊन निघून जातात. आत्म्यासारखे वेगवान रॉकेट दुसरे कोणते असू शकत नाही. ते लोक चंद्र इत्यादीवर जाण्यासाठी किती वेळ वाया घालवतात हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ही सायन्सची कला देखील विनाशामध्ये मदत करते. ते आहे सायन्स. तुमचा आहे सायलेन्स. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे हा आहे डेड सायलेन्स. मी आत्मा शरीरापासून वेगळी आहे. हे शरीर जुनी जुत्ती आहे. सर्प कासवाची उदाहरणे देखील तुमच्यासाठी आहेत. तुम्हीच किड्यासमान मनुष्यांना भूभू करून मनुष्यापासून देवता बनवता.
विषय सागरातून क्षीरसागरामध्ये घेऊन जाणे हे तुमचे काम आहे. संन्याशांना हे यज्ञ तप इत्यादी काहीच करायचे नाहीये. भक्ती आणि ज्ञान आहेच गृहस्थींकरिता. त्यांना तर सतयुगामध्ये यायचेच नाहीये. त्यांना काय माहिती या गोष्टींबद्दल. अशी देखील ड्रामामध्ये नोंद आहे या निवृत्ती मार्गवाल्यांची. ज्यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत तेच ड्रामा अनुसार येत राहतील. यामध्ये देखील नंबरवार निघत राहतील. माया खूप प्रबळ आहे. डोळे खूप क्रिमिनल अर्थात विकारी आहेत. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाल्याने डोळे सिव्हिल अर्थात पवित्र बनतात. मग अर्धा कल्प कधी क्रिमिनल बनणार नाहीत. हे आहेत खूप धोकेबाज. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल तितकी कर्मेंद्रिये शीतल होतील. मग 21 जन्म कर्मेंद्रियांना चंचलतेमध्ये यायचे नाहीये. तिथे कर्मेंद्रियांमध्ये चंचलता नसते. सर्व कर्मेंद्रिये शांत सतोगुणी असतात. देह अभिमान आल्यानेच सर्व आसुरीपणा येतो. बाबा तुम्हाला देही अभिमानी बनवितात. अर्ध्या कल्पासाठी तुम्हाला वारसा मिळतो. जितकी जे मेहनत करतात तितके उच्चपद प्राप्त करतील. मेहनत करायची आहे देही अभिमानी बनण्याची. मग कर्मेंद्रिया धोका देणार नाहीत. शेवटपर्यंत युद्ध चालत राहील. जेव्हा कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल तेव्हा ते युद्ध देखील सुरू होईल. दिवसेंदिवस आवाज वाढत जाईल. मृत्यूला घाबरतील. बाबा म्हणतात हे ज्ञान सर्वांसाठी आहे. फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे. आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत. सर्व एका बाबांची आठवण करतात. गॉड फादर म्हणतात. फार फार तर कोणी नेचरला अर्थात प्रकृतीला मानणारे असतात. परंतु गॉड तर आहे ना. त्यांची आठवण करतात. मुक्ती जीवनमुक्तीसाठी. मोक्ष तर नाही आहे. वर्ल्डच्या इतिहास भूगोलाला रिपीट करायचे आहे. बुद्धी देखील म्हणते जेव्हा सतयुग होते तर एक भारतच होता. मनुष्य तर काहीच जाणत नाही. या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते ना. लाखो वर्षांची गोष्ट असू शकत नाही. लाखो वर्ष असती तर किती प्रचंड संख्या झाली असती. बाबा म्हणतात आता कलियुग पूर्ण होऊन सतयुगाची स्थापना होत आहे. ते समजतात कलियुग तर अजून लहान आहे. इतक्या 1000 वर्षांचे आयुष्य आहे. तुम्ही मुले जाणता हे कल्प आहेच मुळी 5000 वर्षांचे. भारतामध्येच ही स्थापना होत आहे. भारतच आता स्वर्ग बनत आहे. आता आपण श्रीमतावर हे राज्य स्थापन करत आहोत. आता बाबा म्हणतात मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. सर्वात पहिला शब्दच हा द्या. जोपर्यंत बाबांवर निश्चय बसणार नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहतील. कोणत्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर मग समजतील यांना काहीच माहीत नाही आणि म्हणतात भगवान आम्हाला शिकवत आहेत. त्यामुळे सर्वात आधी तर या एकाच गोष्टीवर टिकून राहा. आधी बाबांवर निश्चय तर बसू दे की बरोबर सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत आणि ते रचयिता आहेत. तर जरूर संगमावरच येतील. बाबा म्हणतात मी युगे युगे येत नाही. कल्पाच्या संगम युगावर येतो. मी आहेच नवीन सृष्टीचा रचयिता. तर मध्येच कसा येईन. मी येतोच जुन्या आणि नवीन दुनियेच्या मधल्या काळामध्ये. याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. तुम्ही पुरुषोत्तम देखील इथेच बनता. लक्ष्मी नारायण सर्वात पुरुषोत्तम आहेत. एम ऑब्जेक्ट किती सोपे आहे. सर्वांना सांगा ही स्थापना होत आहे. बाबांनी सांगितले आहे पुरुषोत्तम शब्द जरूर लिहा कारण इथे तुम्ही कनिष्ठ पासून पुरुषोत्तम बनता. अशा मुख्य गोष्टी विसरता कामा नये. आणि संवतची तारीख देखील जरूर लिहिली पाहिजे. इथे तुमची सुरुवातीपासूनच राजाई सुरू होते. इतरांची राजाई सुरुवातीपासून होत नाही. ते तर धर्मस्थापक येतील तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या धर्माची वृद्धी होईल. करोडो बनतील तेव्हा कुठे राजाई सुरू होईल. तुमची तर सुरुवातीपासूनच सतयुगामध्ये राजाई असेल. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की सतयुगामध्ये एवढी राजाई कुठून आली. कलियुगाच्या अंताला इतके अनेक धर्म आहेत. मग सतयुगामध्ये एक धर्म एक राज्य कसे आले. किती हिरे माणकांचे महाल आहेत.
भारत असा होता ज्याला पॅराडाईज म्हटले जात होते. 5000 वर्षांची गोष्ट आहे. लाखो वर्षांचा हिशोब कुठून आला? लोक किती गोंधळून गेले आहेत. आता त्यांना कोण समजावेल? ते समजतात थोडेच की आपण आसुरी राज्यामध्ये आहोत. यांची देवतांची तर महिमा सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक आहे. यांच्यामध्ये 5 विकार नाहीत, कारण देही अभिमानी आहेत. तर बाबा म्हणतात मुख्य गोष्ट आहे आठवणीची. 84 जन्म घेता घेता तुम्ही पतित बनला आहात. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. हे ड्रामाचे चक्र आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञानाच्या 3ऱ्या नेत्राला धारण करून आपल्या धोकेबाज डोळ्यांना सिव्हिल अर्थात पवित्र बनवायचे आहे. आठवणीनेच कर्मेंद्रिया शीतल सतोगुणी बनतील. त्यामुळे हीच मेहनत करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, धंदा इत्यादीमधून वेळ काढून एकांतामध्ये जाऊन आठवणीमध्ये बसायचे आहे. कारण शोधायचे आहे की आपला योग का लागत नाही. आपला चार्ट जरूर ठेवायचा आहे. आजचे वरदान आहे, सहनशक्तीद्वारे अविनाशी आणि गोड फळ प्राप्त करणारे सर्वांचे स्नेही भव. सहनशक्तीद्वारे अविनाशी आणि गोड फळ प्राप्त करणारे सर्वांचे स्नेही भव. स्पष्टीकरण आहे, सहन करणे काही मरणे नाही आहे, परंतु सर्वांच्या हृदयामध्ये स्नेहाने जगणे आहे. कितीही विरोधी असेल, रावणापेक्षाही बलवान असेल, एकदा नाही 10 वेळा सहन करावे लागले तरी देखील सहनशक्तीचे फळ अविनाशी आणि गोड आहे. फक्त ही भावना ठेवू नका की मी इतके सहन केले तर यांनी देखील थोडे फार करावे. अल्पकालीन फळाची भावना ठेवू नका. दयाभाव ठेवा. हाच सेवाभाव आहे. सेवाभाव असणारे सर्वांच्या कमजोरींना सामावून घेतात, त्यांचा सामना करत नाहीत. स्लोगन आहे, जे होऊन गेले त्याला विसरून जा. होऊन गेलेल्या गोष्टींवरून धडा घेऊन पुढच्या वेळेसाठी नेहमी सावध राहा. जे होऊन गेले त्याला विसरून जा. होऊन गेलेल्या गोष्टींवरून धडा घेऊन पुढच्या वेळेसाठी नेहमी सावध राहा. अव्यक्त इशारे. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. जशी बापदादांना दया येते अशी तुम्ही मुले देखील मास्टर दयाळू बनून आपल्या मनसावृत्तीद्वारे वायुमंडळाद्वारे आत्म्यांना बाबांकडून मिळालेल्या शक्ती द्या. जेव्हा थोड्या काळांमध्ये संपूर्ण विश्वाची सेवा संपन्न करायची आहे, तत्वासहित सर्वांना पावन बनवायचे आहे, तर मनसाद्वारे तीव्र गतीने सेवा करा. योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.